काय झालं? काय तिचा आवाज पण निघाना, पूर्ण गरगर गरगर ती छाती होती, सर्दी झाली. तुम्ही गोव्याला गेलते का? तेव्हापासून तिला सर्दी खरतर झाली. मग आबी नव्हता का घरी? त्याला घेऊन दाखवा जेवढं म्हणजे नॉर्मल असते ना तेव्हा दाखवायचं असते घरी. तो अहो म्हणजे मी यायची वाट बघत होती का तू? तुम्ही यायची वाट कशाला बघते? त्याला आबी काय घरी कंटिन्यू असतं का? ती अगं पण कामावरून काय ती काय लहान बाळाला दवाखान्यात नेऊ शकणार नाही का ती? ती कोण जाणार होतं त्याच्यासोबत? आता पूजा घरीच होती की. पूजा नसते आली? बरं आता तर नाही तुम्ही तेव्हा. मग आता मग न्यायसाठीच म्हणतोय. पण ह्या गोष्टी आहेत ना, लहान बाळांचं त्यांचं दुखणं त्यांना सांगता येत नसतं. जेव्हा कमी असते तेव्हाच बघायचं असते. हलगर्जीपणा तू करत जाऊ नको. मी नाही करत हलगर्जीपणा. मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं होतं, पण तुम्हाला जायचं होतं गोव्याला. अगं पण मी नसलो म्हणून काय झालं? दुसरं कोण घरात नाही काय? म्हणजे सगळ्या गोष्टी मीच करायच्या काय? मग तुम्ही का नाही करायच्या? मला असं म्हणायचं. अगं असल्या गोष्टीत जर हे करत जाऊ नको ग. हलगर्जीपणा असल्या गोष्टीत तर करत जाऊ नको. पूर्ण तिला रात्री किती त्रास झाला. मग पूर्ण रात्री किती त्रास झाला ती कळते ना तुला? मग ह्या पण गोष्टी कळायला पाहिजे. दवाखान्यात न्यायचं असतं वेळेच्या वेळेवर. गर करते त्याच्या अजून सुद्धा. हे मला सांगून नाही उपयोग. आता तुम्ही न्यायला लागले ना दवाखान्यात, डॉक्टरला तुम्ही सांगा म्हणून बोलते. आणि तिला असं गामोळा टाईप झाले पोटाला, ती पण सांगा. इतके दिवस काय करत होती तू? 2-4 दिवस तिला सर्दी काय होस तर? करत होते म्हणजे? ती तुम्ही आधी नेलं होतं ना दवाखान्यात तिला, हा. तेव्हा नेलं होतं. तर ते औषध आहेत ना, ती अजून आहेत. ती मी पाजले. मला वाटलं त्याच्याने कमी होईल, पण काय झालं नाही. ती नाकात सोडायचा ड्रॉप पण तेव्हाचा अजून पण आहे. रात्री 2-3 वेळा मी सोडलाय. म्हणजे 2-2, 3-3 तासांनी सोडायचं असते ना, ती ड्रॉप सोडून खरं तिचं नाक जरा बरं झालं रात्री. आवाज थोडा तर तोंडातून यायला लागला, नाही तर अजिबात आवाज येत नव्हता. असं पूर्ण तोंड करत होती आवाज काढण्यासाठी, म्हणजे रडण्यासाठी. पार रात्रभर मी स्वतः जागून तिची काळजी घेतली. मला म्हणते हलगर्जीपणा. आपण ऋतू थोडं असतं ना त्या टायमाला बघायचं असतं ग. म्हणजे जास्त व्हायची वाट बघायची नसती. ती औषध होतं ना, मी खरं तर ती पाजत होते. एक संपलं औषध, एक आहे. कसं आहे, कुठल्या पण गोष्टीत म्हणजे लवकर बघायचं असतं ग. माहिती नाही जर दवाखाना टायमावर बघितलं नव्हतं काय झालं. अजूनही जे औषध चालू. बघायचं असते. म्हणजे मी नसलो म्हणून काय म्हणजे कोण दुसरं कोण येत नाही का दवाखान्यात? तसं काय विषय आहे का? मला सांगू वाटत नाही कोणाला. अगं सांग वाटत नाही. लहान लेकराबद्दल सांगायचं असतं ग. सांग वाटत नाही कोणाला, सांग वाटत नाही कोणाला. खरं तुझं कसं आहे ना, तू कुठल्या गोष्टी म्हणजे ही करत नाही. करत नाही का? मीच करत नाही, तुम्हीच करता सगळं. तुम्हीच रात्रभर जागा राहून बघता, तुम्हीच सगळ्या गोष्टी करता. तर कंटिन्यू रात्रभर जागा राहून सुद्धा सकाळ 7 वाजल्यापासून आता वाजलेत किती, अजून सुद्धा असंच घेऊनच बसले. आम्हाला आमचं दुखणं नाही, आम्हाला माझं काही दुखणंच नाहीये. मला बसून बसून माझ्या कमरेला तर असंच होत नाही. कसं आहे ना, तुम्हालाच सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही सगळ्या गोष्टी बघताय ना, माझं काय आहेच नाही. म्हणजे तुझं माझं ह्या गोष्टी करत तुम्ही होती. करायला लागले मागं धरणं. तुम्ही म्हणताय तुला 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 तुला, मग तुम्हाला का कळत नाही? तुम्ही का बघत नाही? रात्रीचं रडती मरणाचं तरी पण तुम्ही उठून एकदा तरी माणूस येतं का, की बाबा आण, तू घेऊ नको, तू झोप जरा, आणि मी तिला घेऊन बसतो, असं म्हणता का? ह्या गोष्टीत पण मांडणच तुझं कसं ना स्टार्टिंग तुम्ही केलीये. मी गोडच बोलत मी गोडचा विषय आहे ना, गोड कसं ठेवायचं असते माहितीये का? बाळाला दवाखान्यात न्यायचं असते. मग मी आता उठून नेऊ का? अगं दुसरे कोण घरात नव्हते? घरातली कोण नाहीत का माणसं? घरात माणसं आहेत ना न्यायला. अरे तुला बोलून काय फायदा नाही. आता रिक्षा आली, तिला घेऊन जातो दवाखान्यामध्ये. न्या म्हणते दवाखान्यात. पूजाला घेऊन जातो सोबत. न्या. तिचा आवरलाय बघतो. तर हिचा हलगर्जीपणा म्हणजे मित्रांनो, हलगर्जीपणा हिचा बहुत आहे बघा. होय काय बाळ दवाखान्यात न्यायला काय झालं? तिने म्हणली विचार की मला, नेहा बी म्हणली का नेहा म्हणजे तुला कळत नाही म्हणजे बाळ ही ती? आता मला कळत असतं मी बा ते सर्दी नॉर्मल आहे. नॉर्मल सर्दीला घरात शेकलंही केलं तरी चालतं. किरकोळ गोष्टीला दवाखान्यात नेल्यावर डॉक्टर काय पण म्हणते? ती लहान आहे. अरे लहान आहे मान्य आहे, पण ती डॉक्टर काय म्हणते माहिती का, या किरकोळ गोष्टीला तुम्ही घेऊन येताय म्हणते. पण तिने मला म्हणली पण नाही की घेऊन जावा तुम्ही दवाखान्यात. म्हणली का विचारते? म्हणजे मी यायचीच वाट बघायची असं आहे. अरे तुझा विषयच नाही. म्हणली असती तर मी घेऊन गेली असती. आता तू नसल्यावर एवढं करते, दवाखान्यात नेलं नसतं का? तिने बोलली का मला?
आत्याच झाले झाले तुझं झालं. जायचं मग दवाखान्यामध्ये तुला पण सांगितलं नाही ऋतूला नॉर्मल आहे म्हणलं, म्हणजे आई म्हणत होती नॉर्मल सर्दी, मी म्हणलं छातीची शेक म्हणलं, कारण की डॉक्टर काय म्हणतात नॉर्मल आहे. आणि काय होतं माहिती का, आपण ह्याच्या आधी एकदा दवाखान्यात नेलतं तिला सर्दीसाठी, तर डॉक्टर काय म्हणले तिला काहीच त्रास नाही म्हणले, ती श्वासनलिका बारकी असल्यामुळे ती गरगर आवाज तुम्हाला तसा ऐकायला येते म्हणले, तुम्ही पाजताना व्यवस्थित पाजा आणि छाती शेका काहीच नाही होत म्हणले. मग आता मला पण नाही माहिती, कारण की मला कसं हे नसल्यामुळे पोरांकडे लक्ष द्यावं लागते, मी जास्त करून तिकडे जातच नव्हते. चल जाऊया मग चालते इथे तिला हे टाकले चल. हिला नाही येते काय हिला हे तू काय कर तू थांब घरी. तू नको येऊ. दवाखान्यात चाललोय घरी बस मम्मी पशी मम्मी पशी बस आई आरुला राहू द्या घरी हा राहू दे राहू दे. बरं थांब नाही तो नको रडू तिला सर्दीचा त्रास नाहीये असंच म्हणणार आहे. रात्री तुम्ही बघितलं ना गरगर आवाज हा लय म्हणजे लय पॅक झाली होती, त्याला सांगा काल रात्री दिलेले पॅक झाली होती. म्हणून तर तुला चल म्हणले रिक्षा आहे कधी तर नुसतं स्वेटर अडकवून जरी आली तरी काय होतं माहिती का, माझ्या सांगण्यात हिच्या सांगण्यात जरा फरक पडतोय ना, ती कंटिन्यू वाचते. चल की तू येत असेल नुसतं स्वेटर घाली की काय म्हणजे मला नाही जमाना, मला कंबर लय दुखायला लागली. सकाळी 7 वाजल्यापासून आता वाजलेत किती, तेव्हापासून बसून राहिले. तू सांगितलं डॉक्टरना कसं म्हणजे विषय मग ती डॉक्टर तुला समजावून सांगतात. कसं होतं, मी सांगितलेलं वेगळं पडतंय, मी तुला ह्याच्या आधी पण सांगितलेलं असं असं डॉक्टरांनी सांगितले असा त्रास होणार तिला, तिची श्वासनलिका बारकी असल्यामुळं श्वास घेताना सर्दी गारव्यामुळे, आता गारवा चालू आहे, गरगर आवाज येणार. मी ह्याच्या नाही रात्री लयच म्हणजे तिला लय त्रास झाला. हा सर्दी पण झाली तिला. मग ती पहिली औषधं काय आहेत का? हाय ती चिठ्ठी दे की म्हणजे दोन्ही पण चिठ्ठ्या दे चिठ्ठ्या आहेत ना दुसऱ्या डॉक्टरने दिलेली ती फक्त ते एडगे डॉक्टरची चिठ्ठी दे. आहे बाबा, काढून ठेवली. आणि ती दुसऱ्या डॉक्टरची ती आता ही औषधं देणारच म्हणलं, ती औषधं कशाला? हा त्यांच्या औषधाचं ह्या औषधात फरक राहते, सेम नसते, ती कंपनी वेगळी राहते. पण सकाळी ती एक औषध पाजले सर्दी. हा. आणि ड्रॉप जर देत असेल तर म्हणा ड्रॉप आहे, मी काय म्हणून ती घेऊन चालली. ड्रॉप आहे. आणि त्यावरचं तेल पण आणायचं ना कुठलं हा तेल हिला पण घेऊन जातो आरूला ही रडलं परत अजून घरी ए चल चल उठ उठ ए, चल चल. ती ठेव का मग? जातो मग आम्ही हा? गॅस संपायला लागलं येते वास. जाऊ हा बेल्ट पण बघा. बेल्ट काय करतो मी नंतर आणतो तुला जाऊ आता नाही काय आलं लांब लावा द्या. होय चल आरू जायचं ना अगं आई ती म्हणते मला बसून बसून त्रास व्हायला लागलाय म्हणते त्याच्यामुळं नऊ मन लागली ती नाही म्हणजे कसं आईने सांगितलं वेगळं पडतं, दुसऱ्याने सांगितलं वेगळं पडतं, तिला कसं वाटतं मग पुन्हा काय की मग स्वेटर चल मग येत असेल तर जाऊया कशाकडे घालून तशी. म्हणजे हिनं समजून सांगाल ना बाबा काय झालंय काय नाही, ते दुसऱ्याने सांगितलं कसं वाटतंय. नुसतं स्वेटर घालून चल लगेच आहे असं शेटर घातले ड्रेस घालते. आवड मग चल